श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी केवळ एक व्हिडिओ नाही तर माझ्या हृदयातील कृतज्ञता आहे. स्वामींच्या चरणी अर्पण केलेला एक छोटासा कडोबा आहे. आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा चहूबाजूला अंधार असतो, मार्ग सापडत नाही, मन अस्वस्थ असते. माझ्याही आयुष्यात असाच एक काळ आला होता आणि नेमक्या त्याच वेळी माझ्या आयुष्यात स्वामी माऊलींचे आगमन झालं. आज मी तुम्हाला कोणतीही अंधश्रद्धा सांगायला आलेली नाही, तर स्वामींची सेवा सुरू केल्यावर माझ्या वैयक्तिक आयुष्यात, माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या कुटुंबात काय बदल घडले याचा एक अत्यंत प्रामाणिक आणि सुंदर अनुभव सांगणार आहे. स्वामींच्या सेवेने माझ्या आयुष्यात घडलेला पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे मनाची शांतता. स्वामींची सेवा सुरू करण्यापूर्वी माझं मन खूप चंचल होतं. छोट्या छोट्या गोष्टींनी मी घाबरून जायचे. भविष्याची चिंता आणि भूतकाळातील दुःख यातच मन गुंफलेलं असायचं. पण जेव्हापासून मी रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला, तेव्हापासून मनातील विचारांचं वादळ शांत झालं. स्वामींच्या नामस्मरणात अशी एक शक्ती आहे जी तुमच्या मेंदूला आणि आत्म्याला एक वेगळीच शांतता देते. आता संकट येत नाहीत असं नाही, संकट येतात पण त्यांना सामोरं जाण्याचं धैर्य मिळतं. मन आतून खंबीर बनतं. स्वामींचे ते शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपण अनेकदा वाचतो, पण जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता तेव्हा हे शब्द केवळ भिंतीवरचे सुविचार राहत नाहीत, तो तुमचा अनुभव बनतो. माझ्या आयुष्यात एकदा अशी परिस्थिती आली होती की सगळं काही संपले असं वाटत होतं. आर्थिक अडचण आणि मानसिक ताण पराकोटीला पोहोचला होता. पण त्या कठीण काळातही माझ्या मनात एक अनामिक आत्मविश्वास होता. आतून एकच आवाज येत होता, माझे स्वामी समर्थ पाठीशी आहेत, ते मला कधीच पडू देणार नाही. आणि विश्वास ठेवा, अगदी शेवटच्या क्षणी कुठून तरी मदतीचा हात मिळाला आणि मी त्या संकटातून बाहेर पडले. स्वामी कधीच आपल्याला एकटं सोडत नाहीत, हा विश्वास म्हणजे स्वामींची सेवा. तिसरा बदल घडला माझ्या घरात आणि माझ्या नात्यांमध्ये. पूर्वी घरात किरकोळ कारणांवरून कटकटी व्हायच्या, चिडचिड व्हायची, पण जेव्हापासून घरात स्वामींचे चरित्र वाचन, तारक मंत्र आणि आरती नियमित सुरू झाली, तेव्हापासून घरातील नकारात्मक ऊर्जा जणू पळून गेली. घरात पाऊल ठेवताच आता एक प्रसन्नता जाणवते. कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम आणि सामंजस्य वाढलं. स्वामींच्या सेवेमुळे आपल्यातली अहंकार आणि क्रोध भावना कमी होते आणि मन स्थिर होतं. चौथा बदल म्हणजे माझ्या जगण्याचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी मला वाटायचं की पैसा, गाडी, बंगला म्हणजे यश, पण स्वामींच्या सेवेने मला शिकवलं की जे आपल्याकडे आज आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे खरं समाधान. स्वामींनी मला कर्म करायला शिकवलं आणि फलाची चिंता त्यांच्यावर सोपवायला शिकवली. आता मी प्रामाणिकपणे माझे प्रयत्न करते आणि निकाल स्वामींच्या चरणी सोडून देते. यामुळे अपयशाची भीती पूर्णपणे निघून गेली आहे. पाचवा बद्दल म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. बऱ्याचदा आपण आयुष्याच्या अशा वळणावर असतो जिथे दोन रस्ते असतात, कुठल्या रस्त्याने जावं समजत नाही. अशा वेळी स्वामींसमोर बसून डोळे मिटून प्रार्थना केली की आतून एक दिशा मिळते. स्वामी स्वतः येत नाहीत, पण ते कोणाच्या ना कोणाच्या रूपाने, एखाद्या विचाराच्या रूपाने आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. स्वामीची सेवा केल्याने आपली सदसद विवेक बुद्धी जागृत होते आणि आपण चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचतो. तर हे होते ते बदल जे स्वामींच्या सेवेने माझ्या आयुष्यात घडले. स्वामींची सेवा म्हणजे केवळ उपवास, तपास किंवा कर्मकांड नाही, तर स्वामींवर ठेवलेला अखंड विश्वास आहे. जर तुम्ही अजूनही स्वामींच्या सेवेशी जोडले गेले नसाल तर आजपासूनच सुरुवात करा. अगदी काही मोठं करायची गरज नाही. रोज श्रद्धेने 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जमल्यास तारक मंत्र म्हणा. तुमच्याही आयुष्यात चमत्कार घडताना तुम्हाला दिसतील, कारण स्वामी माऊली प्रत्येकाचे हाक ऐकतात. मी तुम्हाला जे काही आता सांगितलं आहे ते माझ्या आयुष्यातील खरा प्रसंग आहे. जेव्हा सगळीकडे अंधार झाला होता तेव्हा मला फक्त एकच प्रकाशाची किरण दिसली. ती किरण म्हणजे माझे स्वामी. तुम्ही फक्त श्रद्धेने स्वामींना हाक मारा, स्वामी नक्की ऐकतील. तुम्हाला स्वामींच्या सेवेचा असाच काही अनुभव आला आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.